बातमी समोर येते। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झालाय, तर रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। त्याचबरोबर अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। प्रसिद्ध गायिका अलका याग्निक, उद्योगपती उदय कोटक यांना पद्मभूषण, तर शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। पद्मश्री पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। गायिका अलका याग्निक यांना देखील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानलं जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा केली आहे। कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसंच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं। दरम्यान याच वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळालाय। परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर यासारख्या इतरही काही मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय।